बाहेरच्या जगात तो कोणी खास नव्हता. लोक त्याला नावाने नाही तर उपयोगाने ओळखायचे. तो काम करतो, तो जास्त बोलत नाही, तो नेहमी शांत असतो. शांत, पण आतून तो कधीच शांत नव्हता. रोज अपमान गिळावा लागायचा, रोज अपेक्षांचं ओझं वाढत जायचं. राग यायचा, पण दाखवता येत नव्हता. दुखायचं, पण रडता येत नव्हतं. कारण या जगात कमकुवतपणा परवडत नाही. म्हणून त्याने एक जागा तयार केली, कल्पनेची दुनिया. सुरुवातीला ती खूप छोटी होती, फक्त अंधार आणि तो स्वतः. तो डोळे मिटायचा आणि ओरडायचा. कोणी ऐकत नव्हतं, पण त्याला फरक पडत नव्हता. हळूहळू त्या अंधाराला आकार मिळाला. जमीन तयार झाली, आकाश तयार झालं, डोंगर उभे राहिले आणि तो राजा झाला. त्या दुनियेत तो साधा माणूस नव्हता. तो बोलायचा आणि वीज पडायची. तो रागवायचा आणि समुद्र उसळायचा. तो चालायचा आणि जमीन तडतडायची. ती दुनिया त्याच्या मनाचा आरसा होती. जशी त्याची वेदना, तशी तिची भीषणता. बाहेरच्या जगात बॉसने अपमान केला, तो गप्प. कल्पनेत तो किल्ला जमीनदोस्त करायचा. कोणी श्रेय चोरलं, तो शांत. कल्पनेत तो पूर्ण शहर जाळायचा. तो राजा बनला, कारण प्रत्यक्षात त्याच्याकडे कशावरही सत्ता नव्हती. पण राजा असणंही सोपं नव्हतं, कारण राजा एकटा असतो. त्या दुनियेत सैनिक होते, पण ते फक्त आज्ञा पाळायचे. राक्षस होते, पण ते त्याचाच राग होते. कोणी मित्र नव्हता, कोणी समजून घेणारं नव्हतं. फक्त सत्ता होती. आणि सत्ता थकवते. एक दिवस बाहेरचं जग पूर्णपणे कोसळलं. जिथे त्याने जीव तोडून काम केलं होतं, तिथून त्याला काढून टाकण्यात आलं. तू पुरेसा नाहीस. हे वाक्य त्याच्या मनात खोलवर रुतलं. तो काहीच बोलला नाही. घरी आला, अंधारात बसला, डोळे मिटले. आज कल्पनेची दुनिया वेडी झाली होती. आकाश काळं, विजा तुटून पडत होत्या, जमीन फाटत होती, सिंहासन तुटलेलं होतं. समोर एक राक्षस उभा राहिला. तो वेगळा होता, त्याचा चेहरा राजाचाच. तो हसला. तू मला मारू शकत नाहीस, तो म्हणाला, कारण मी तूच आहेस. राजा थांबला. पहिल्यांदाच. तो लढला नाही. तो बसला आणि थकलेल्या आवाजात म्हणाला, मी थकलोय. त्या एका वाक्याने विजा थांबल्या, आकाश शांत झालं. त्या दिवसानंतर कल्पनेची दुनिया बदलू लागली. तो सगळं तोडत नव्हता. तो बसायचा, श्वास घ्यायचा. एक दिवस त्याला तिथे एक लहान मुलगा दिसला. मळकट कपडे, डोळ्यात भीती. तू कोण आहेस? राजा विचारतो. मुलगा म्हणतो, मी तो आहेस जो तू कधी होतास. त्या क्षणी राजाच्या छातीत काहीतरी तुटलं. त्याने त्या मुलाला विसरलं होतं, स्वप्न पाहणाऱ्या स्वतःला. राजा त्याच्या जवळ बसला. माफ कर, तो म्हणाला. मुलगा रडला आणि त्या दुनियेत पहिल्यांदाच रडणं ऐकू आलं. हळूहळू राज्य शांत होत गेलं. सिंहासन मोडण्यात आलं. युद्ध थांबलं. त्या दुनियेत नवीन गोष्टी उभ्या राहिल्या. एक शांत तलाव, एक झाड, एक रस्ता. त्या रस्त्यावर साधी माणसं चालत होती. एक म्हातारा म्हणाला, तू आमचा राजा नाहीस. राजा विचारतो, मग मी कोण आहे? म्हातारा हसतो, तू आमच्यासारखाच आहेस. राजा घाबरला, कारण राजा असणं सोपं होतं, माणूस असणं अवघड होतं. एक रात्र अशी आली जिथे कल्पनेची दुनिया गायब झाली. तो राजा राहिला नाही. तो घाबरला. मी आता कोण आहे? दिवस गेले. बाहेरचं जग कठीणच होतं, पण तो तुटत नव्हता. एके रात्री तो पुन्हा डोळे मिटतो. यावेळी ना राग, ना अपेक्षा, फक्त श्वास. आणि दुनिया परत आली, पण वेगळी. सिंहासन नव्हतं, किल्ले नव्हते, फक्त मोकळा आकाश आणि माणसं. कोणी राजा नव्हतं. एक बाई म्हणाली, इथे जो स्वतःला स्वीकारतो तोच सगळ्यात मजबूत असतो. तो लहान मुलगा आता मोठा झालेला असतो. तो हसतो. तुला मला वाचवायचं नव्हतं, तो म्हणतो, तुला स्वतःला शोधायचं होतं. आज तो अजूनही कल्पनेच्या दुनियेत जातो, पण पळण्यासाठी नाही. तो तिथे स्वतःला सावरण्यासाठी जातो. बाहेरच्या जगात तो अजूनही सामान्य आहे, पण आत तो राजा नाही, तो माणूस आहे. आणि कधीकधी तेच सगळ्यात मोठं साम्राज्य असतं. तो अचानक हसला. कुणी विनोद केला म्हणून नाही, कुणी काही चांगली बातमी दिली म्हणूनही नाही. तो हसला कारण त्याच्या डोक्यात एक विचार आला, आता पुरे. आज काहीतरी वेगळं होणार होतं
हे त्यालाच कळलं होतं. आज टेन्शन नेहमीसारखं नव्हतं. ते जास्त खोल होतं, जास्त शांत होतं, धोकादायक शांत. आज त्याने फोन बाजूला ठेवला, खुर्चीवर सरळ बसला आणि डोळे मिटले. आणि त्या क्षणी खरं जग थांबलं. पहिल्यांदा त्याला काहीच दिसलं नाही, फक्त अंधार. तो थांबला. नेहमीसारखा घाई केली नाही, कारण त्याला माहीत होतं, जर तो थांबला नाही तर काहीतरी चुकणार आहे. मग अंधार हलला, जणू तो जिवंत होता. आणि दूर कुठेतरी एक आवाज आला, "तू परत आलास." तो आवाज ओळखीचा होता, पण तरीही तो घाबरला, कारण हा आवाज त्याने कधीच ऐकला नव्हता. अंधार फाटला आणि त्याच्या समोर एक शहर उभं राहिलं. पण हे शहर तो ओळखत नव्हता. इमारती प्रचंड होत्या. आकाश इतकं जवळ होतं की हात लावला तर तुटून पडेल असं वाटत होतं. लोक चालत होते, पण त्यांची पावलं आवाज करत नव्हती. कोणी बोलत नव्हतं, कोणी पाहत नव्हतं. सगळे त्याच्याकडे पाठ करून चालत होते. तो पुढे गेला आणि तेव्हाच त्याने पाहिलं. सगळ्या इमारतींवर एकच नाव कोरलेलं होतं, त्याचं नाव. तो मागे सरकला. "हे माझं नाही," तो कुजबुजला. पण शहर हसत होतं. तेव्हाच जमीन हलली. एक सिंहासन जमिनीतून वर आलं. सिंहासन काळं होतं, तुटलेलं होतं, आणि तरीही ते त्याची वाट पाहत होतं. तो बसणार नव्हता, यावेळी नाही. पण त्याच्या पायांनी त्याचं ऐकलंच नाही. तो बसला आणि शहर जागं झालं. आकाशात वीज चमकली, इमारती वाकल्या, लोक थांबले, आणि सगळ्यांनी एकदम त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच. "आम्हाला शिक्षा दे," ते एकाच आवाजात म्हणाले. तो हादरला. "मी काय?" "तू राजा आहेस," आवाज म्हणाला. "आणि राजा फक्त निर्माण करत नाही, तो नष्टही करतो." तो उठायचा प्रयत्न करतो, पण सिंहासन त्याला धरून ठेवतं. तेव्हाच त्याच्या डोक्यात आठवणी घुसतात. अपमान, दडपण, अन्याय. ज्या लोकांना तो कधीच काही बोलू शकला नाही, ते सगळे इथे उभे होते, आणि सगळे त्याच्याकडे पाहत होते. "तुला जे पटत नाही त्याला शिक्षा दे," आवाज म्हणतो. तो गप्प राहतो. तेव्हा एक माणूस पुढे येतो. तो ओळखीचा आहे, खूप, कारण तो त्याचाच चेहरा आहे. तो हसतो. "मीच पहिला आहे," तो म्हणतो, "कारण सगळ्यात जास्त तू स्वतःलाच शिक्षा देतोस." तेव्हा आकाश फाटतं, शहर थरथरतं, आणि सिंहासन त्याला एक प्रश्न विचारतं. "तू राजा आहेस, पण तू माणूस राहिलास का?" तो श्वास घेतो, खूप खोल, आणि म्हणतो, "मी निर्णय घेईन, पण आज नाही." क्षणात सगळं थांबतं. लोक गायब होतात. शहर विरघळतं. तो एकटाच उरतो, आणि समोर एक दरवाजा उभा राहतो. दरवाजावर काहीही लिहिलेलं नाही, पण त्याला माहीत आहे, जर तो दरवाजा उघडला तर तो पूर्वीसारखा कधीच राहणार नाही. तो हात पुढे करतो. दरवाजा उघडतो, आणि कथा इथेच थांबते. कारण खरी गोष्ट ही नाही की तो काय पाहिल. खरी गोष्ट ही आहे, तो दरवाजा उघडायची